मध्ये ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल, त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत राहील म्हणून तुम्ही अंदाज लक्षात येता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। राज्यभरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भारतीय हवामान विभागानं म्हणजेच IMDनं आत्ताच्या घडीला पुढील 5 दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे आणि यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, कुठे ऑरेंज अलर्ट आहे आणि कुठे येलो अलर्ट जारी झालाय, तुमचा जिल्हा यादीत आहे का, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण तुमच्या भागातल्या पावसाच्या तीव्रतेबद्दल ही बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा जोर वाढलेला दिसतोय। हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले असून अनेक ठिकाणी पावसानं आधीच दमदार हजेरी लावलेली आहे। विशेष म्हणजे हवामान विभागाच्या पुणे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आगामी 4 ते 5 दिवसात राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा अंदाज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगितली आहे। ती बातमी लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। आता थेट मुद्द्यावर येऊया। कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे? सर्वप्रथम कोकण विभाग, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई आणि उपनगरांसाठी वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये त्याहून तीव्र इशारेही देण्यात आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने कमी तीव्रतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। आता वळूया विदर्भाकडे। अमरावती जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे। इथं विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या 12 जिल्ह्यांची यादी सांगतो जिथे पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। लक्षपूर्वक ऐका, कारण यात तुमचा जिल्हाही असू शकतो। यामध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, त्याचबरोबर विजा देखील पडण्याचा धोका आहे। त्यानंतर मुंबई, मुसळधार पाऊस, वादळी वारा, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा, विजांसह मुसळधार पाऊस आणि येलो अलर्ट मध्यम स्वरूपाचा पाऊस जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर पुणे, सातारा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हवामान खात्याचे अभ्यासक यांनी वर्तवली आहे। तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। मंडळी, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि त्यानंतर पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे। चला आता दिवसागणिक काय चित्र असेल ते समजून घेऊया, जेणेकरून तुम्ही तुमचं रोजचं नियोजन अचूक करू शकाल। पहिला आणि दुसरा दिवस कोकण पट्ट्यात ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी इथं विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू राहील। या काळात मुंबई आणि उपनगरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या। तिसरा दिवस विदर्भात अमरावतीसह आसपासच्या भागात पावसाचा जोर वाढेल। नागपूर विभागीय वेधशाळेनं स्पष्ट सांगितलं आहे की या टप्प्यापासून विदर्भात पावसाची तीव्रता वाढायला सुरुवात होईल। चौथा आणि 5वा दिवस हाच तो टप्पा आहे जिथं संपूर्ण राज्य व्यापून पाऊस सक्रिय होईल।
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता लक्षणीयरित्या वाढणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात याच काळात मुसळधार सरींचा अंदाज आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सुरुवातीला कोकणावर सर्वाधिक भार असेल आणि नंतर हळूहळू पाऊस पूर्ण राज्यभर पसरेल. मित्रांनो, यंदाच्या मान्सूनची गोष्ट ही थोडी वेगळी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसानं चांगली जोड दिली होती. काही भागात तर पावसाची तब्बल 70% पोहोचली होती. विशेष करून विदर्भात जवळपास 50% पावसाची तूट नोंदवण्यात आली होती. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतरही तो अरबी समुद्रातच 15 दिवस रेंगाळला होता. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. पण आता मान्सूननं आपली सुस्ती झटकली असून तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडच्या दिशेने कूच करतोय. हवामान विभागानं विश्वास व्यक्त केला आहे की येणाऱ्या 5 दिवसात ही संपूर्ण पावसाची तूट भरून निघेल. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. आता मित्रांनो, इथपर्यंत आपण सर्वसाधारण चित्र बघितलं, पण खरी गोष्ट पुढे आहे. कारण जुलैचा पहिला आठवडा हा खरीप हंगामासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या काळात नेमका किती पाऊस पडणार, कुठे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्यामुळे स्क्रीन सोडू नका, कारण ही माहिती तुमच्या रोजच्या नियोजनासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. मंडळी, ज्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे तिथल्या नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. विशेष करून विजांच्या वेळी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं. शेतकरी बांधवांनी पिकांच्या नियोजनात पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. नदी नाल्याकाठी राहणाऱ्या कुटुंबांनी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवावं. वीज पडण्याची शक्यता असलेल्या वेळी झाडाखाली किंवा उंच ठिकाणी थांबणं टाळा. शेतात काम करताना हवामान खात्याचा ताजा अंदाज नियमित तपासत राहा. मित्रांनो, हा पाऊस केवळ रोजच्या जीवनावर नाही तर संपूर्ण खरीप हंगामावर परिणाम करणार आहे. जुलै महिन्यातील पावसाची परिस्थिती ही खरीप हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्या भागात आतापर्यंत पेरणी झालेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी हे पाऊल एक चांगली संधी ठरू शकतो. पण ज्या भागात आधीच पेरणी झाली आहे तिथं अतिमुसळधार पावसामुळे पिकाचं नुकसान होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेताच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी, जेणेकरून पिकांमध्ये पाणी साचून नुकसान होणार नाही. सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष करून काळजी घ्यावी, कारण सलग जास्त पाऊस राहिल्यास या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, अशाच प्रकारच्या हवामान अभ्यासासाठी आणि रोजच्या अचूक अपडेटसाठी आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचंही टेन्शन कमी होईल आणि त्यांचंही. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या अंदाजासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.